बघते बघ कशी. आदेशमी 3109 मध्ये आपलं स्वागत आहे. आम्ही निघालो आहे फिरायला सोनूला घेऊन आणि श्लोकला घेऊन. रेडी होऊन निघाले सोनू. तर ब्लॉग मी बघत राहा, नक्की कळेल तुम्हाला आम्ही कुठे जातोय ते. सोनू सोनू बाय शिव. सोना बाय सी. तू थांब ना. बाय सी. अजून श्लोकचं काय काय फिरायचं राहिले. अजून कुठे जायचं? शिवाजी पार्क. सारखा शिवाजी पार्क. घराच्या 5 मिनिटावरती आमचं शिवाजी पार्क आहे, पण श्लोकला तिकडेच जायचं असं सारखं लाल मातीमध्ये खेळायला है ना. त्याला ऍक्च्युली फ्री खेळायला आवडतं. अजून एक्वेरियम बघायचं ना. दादरमध्ये छोटंसं एक्वेरियम आहे आमच्या घरी, तर आम्हाला ते पण बघायचंय, त्याला दाखवायचंय. आपण जाऊया तिथे पण. हे बघा, हे काय चाललंय बघा, हे काय चाललंय. जेव्हा मला तिच्याकडनं ऐकायचं असतं तेव्हा ती बोलत नाही बायसी. शो ना. अगं लिची सगळ्यांचे कपडे खराब करते. बाय सी. बोल बाय. शो ना. बाय. खूप एक्सायटेड आहे सोना. कुठे बाहेर जायचं असलं की आमच्या सोनूची एनर्जी बघायची. बाय शिव. दादा बरोबर एकदम फ्री झालेली है ना. दादाला पण आवडले. दादा पूर्ण सुट्टी इथेच राहायचा विचार करतोय आणि आम्हाला दादाचा कंटाळा आलाय खूप. नाही रे, नाही कंटाळा. आम्ही आलो आहे गिरगाव चौपाटीला. सोनू आता खुश होणार आहे. त्या दिवशी झू चौपाटीला तिने खूप मजा केली होती. बघतो ना सगळीकडे कशी गर्दी दिसते. संडेला आपण आलोय खरं इथे, पण हे बघा, हे आम्ही आमची चटई घेऊन आलोय येताना. ह्यांच्या चटई ना खूप छोट्या छोट्या असतात. आम्ही आमची चटई घेऊन आलोय. लड़का गिरगांव चौकी में आया हुआ है. उसके माता पिता अनाउंसमेंट सुनते हो तो तुरंत गिरगांव चौपाटी चौकी से संपर्क करें. सोनू वाव काय जीन्स काय करतोच.
आहे चणे तो पण चणा शेंगदाणे आहे चणे घ्या मग शेंगदाणे नाही शेंगदाणे नाही तर चणाचोर करता चणाचोर असेल ना एक चणाचोर घ्या ना मस्त वाळूत दमली होती खेळून मुलं पण म्हटलं निघताना बाजूलाच गार्डन दिसत होतं ग्लो गार्डन म्हणून तर म्हटलं तिकडे जाऊन येऊया लोकमान्य बाळगंगाधर टिळक असं नाव आहे गार्डनचं पण त्याला ग्लो गार्डन म्हणतात कारण हे असे लाईट्स वगैरे आणि खूप छान केलं होतं त्यांनी पण तिथे काहीतरी मॅटर झाल्यामुळे ना त्यांनी गार्डन बंद ठेवलं होतं तर थोड्या वेळासाठी पब्लिकने जबरदस्ती काहीतरी ओपन करून घेतलं तर आम्ही आताच होतो तर म्हटलं चल जाऊन एक राऊंड मारून घेऊन येऊया तर काही व्हिडिओज करायला मिळालं नाही पण जेवढं भेटलं तेवढं मी अपलोड केलेलं आहे ब्लॉगमध्ये आणि मग दमल्यानंतर मुलांना लागली भूक तर म्हटलं चला काहीतरी खाऊन घेऊया तर मसाला डोसा वगैरे कुल्फी वगैरे मागवली आम्ही आणि मग खाऊन निघालो मजा आली फूड पण चांगलं आहे तिकडे पण खूप एक्सपेन्सिव्ह असतं बीच साईडचं जे फूड असतं ते खूप म्हणजे काहीतरीच एक्सपेन्सिव्ह असतं पण इकडे जे आम्ही खाल्लं ना मसाला डोसा वगैरे ते खूप छान होतं क्वांटिटी वाईज आणि प्राईज वाईज ओरिजिनल व्हिडिओचा आवाज मी म्यूट करते खूप जागेवरती कारण ना ते खूप नॉईस होतं कारण खूप पब्लिक असल्यामुळे खूप आवाज येतो आहे व्हिडिओमध्ये त्याच्यामुळे आपला आवाज कमी येतो आणि पब्लिकचा जास्त आवाज येतो आहे आम्ही जाताना ओलाने गेलो पण येताना म्हटलं ट्रेनने घेऊन येऊया कारण गर्दी तर नसणार लिचीचा एक्सपिरियन्स ट्रेनमध्ये खूप छान असतो तिला खूप मजा वाटते बाहेर वगैरे वाकून बघत राहते तर चला मग भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये ब्लॉग थोडे लेट येत आहेत काही कारणामुळे थोडं बिझी शेड्यूल चालल्यामुळे पण नक्की व्हिडिओ बघून शेअर करा लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब नाही करत आहे कोणीच तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा खूप छान छान व्हिडिओ येतील शेड्यूलवरती चला बाय बाय टेक केअर